आणि कसं आहे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बोलताना असं बोलले की येणाऱ्या डिसेंबर दरम्यान येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये हे नगरपालिकेमध्ये विरोधकांचं 17-0 आम्ही सुपडा साफ करणार. म्हणजे 17-0 आम्ही महाविजय प्राप्त करणार असं ते म्हणाले आणि विरोधकांचा सुपडा साफ करणार. साहेब, तुम्हीही या खेड नगरपालिकेमध्ये 20 वर्ष नगरसेवक होतात, विविध पदं भूषवलीत आणि आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात. या जबाबदार नात्याने आपण काय सांगाल त्यांच्या टीकेवरती? जय महाराष्ट्र. आपण विचारलेल्या प्रश्नावरती मी एवढंच सांगेन की आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री हे इतके घाबरलेले आहेत की त्यांना पक्ष फोडाफोडीचं राजकारण करण्याची वेळ आलेली आहे. ते लोक फोडून आपल्या पक्षात घेण्याचं काम फक्त करत आहेत. त्यामुळे ते आता फक्त इतर पक्षाची लोक आपल्या पक्षामध्ये कशी यावी आणि त्या लोकांना थोडस गुमराह करण्याकरता ते विरोधकांचा सुपडा साफ करू असे म्हणतात. जर त्यांची ताकद असेल तर त्यांना इतर पक्षाची लोक घेण्याची काही गरज नाही. ज्या अर्थी त्यांना कल्पना आहे की आपण ह्या नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवू शकत नाही, हा त्यांना जेव्हा आत्मविश्वास झाला म्हणूनच ते फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. कारण त्यांना दुसरं काही कामच नाही, फक्त फोडाफोडी करणे. जर आत्मविश्वास असता तर ते फोडाफोडीचे राजकारण केले नसते. ते इतर पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतात आणि नाव मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असं करतात. म्हणजे ते जनतेमध्ये असा भास काहीतरी निर्माण करतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. परंतु असं कुठलाही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्यांच्या पक्षामध्ये गेलेला नाही आणि जाणार देखील नाही. ह्या खेड शहराने 1985 पासून शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती विश्वास आहे, ठाकरे कुटुंबावरती विश्वास आहे, मातोश्रीवरती त्यांचा विश्वास आहे. त्यांनी 85 पासून 2006 पर्यंत 100% शिवसेनेची सत्ता निवडून आणून दिली. 2006 नंतर जर विचार केला तर त्यांचेच पिताश्री जे पक्षाचे नेते म्हणून आहेत त्यांनी 2006 पासून केव्हाही शिवसेनेची 100% सत्ता नाही आणली. आज अचानक त्यांच्या मुलाला जर स्वप्न पडत असेल तर मी म्हणेन त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण पहिलं करावं की आपण महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहात. महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांनी थोडंसं महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीत म्हणते वेळी थोडंसं अभ्यास करावं, त्यांनी परिपूर्ण असावं आणि मग स्टेटमेंट द्यावी. या खेड शहरामध्ये 20 नगरसेवकांचं इलेक्शन होणार आहे आणि ते जर 17 सांगत असतील तर त्यांना नक्की नगरसेवक किती होणार आहे ह्याचीच जर कल्पना नसेल तर त्यांनी सत्ता येईल म्हणून म्हणणे हे योग्य नाही, चुकीचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, या खेड नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या खेड शेजारचे सर्व शिवसैनिक, या खेड शहराची मतदार कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक निवडून देतील आणि नगराध्यक्ष देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा निवडून देतील असं मला आत्मविश्वास आहे. आणि मी देखील आज सांगतो, कोणत्याही परिस्थितीत ह्या नगरपालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असं शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.